नमस्कार मित्र हो. भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल 25 पैलू 25 आविष्कार मी आपल्या सर्वांसाठी उलगडून दाखवणार आहे. या महामालिकेत 15 ते 20 मिनिटाचा प्रत्येकी एक असे एकूण 54 एपिसोड्स असणार आहेत. आणि या दृकश्राव्य महामालिकेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचे तत्त्वज्ञान आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भारत देशाबद्दल जे स्वप्न पाहिलं होतं ते मी आपल्या सर्वांच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर सुरू करूया. तत्पूर्वी एकच गोष्ट सांगावीशी वाटते. जर भीमभाष्य ही माझी ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली तर ती लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मित्रहो, आपण पुढच्या भागाकडे जाऊया. भीमभाष्य या माझ्या दृकश्राव्य मालिकेच्या तिसऱ्या भागामध्ये, किंबहुना मी तर असं म्हणेन की भाग 3 ते भाग 7 या 5 भागांमध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचं, त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या पैलूबद्दल मी विवेचन करणार आहे. कोणता आहे तो पैलू? तो पैलू म्हणजे अर्थतज्ञ म्हणून त्यांनी केलेली कामगिरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशातले सर्वाधिक शिक्षित प्रशिक्षित अर्थतज्ञ होते. भारतात आजवर होऊन गेलेल्या किंवा जीवित असलेल्या सर्व अर्थतज्ञांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण या प्रश्नाचं माझ्या मते, आणि मी स्वतःही अर्थतज्ञ आहे, या प्रश्नाचं माझ्या मते उत्तर असं आहे, निसंशयपणे माझं ठाम उत्तर आहे, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भीमभाष्याच्या या तिसऱ्या भागामध्ये मी बोलणार आहे तो भीमराव आंबेडकरांनी वयाच्या केवळ 24व्या वर्षी लिहिलेल्या त्यांच्या पहिल्या अर्थविषयक पहिल्या ग्रंथाबद्दल. ग्रंथ कसला? तो एक शोधनिबंध होता. ईस्ट इंडिया कंपनी प्रशासन आणि वित्त प्रणाली हा त्यांच्या त्या शोधनिबंधाचा विषय होता. 1915 साली भीमराव आंबेडकरांनी हा प्रबंध किंवा शोधनिबंध कोलंबिया विद्यापीठाला MA पदवीसाठी सादर केला. या शोधनिबंधामध्ये भीमराव आंबेडकरांनी 1792 सालपासून ते 1858 या कालखंडात ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासन आणि वित्त प्रणाली या संबंधीच्या धोरणविषयक बदलांचा ऐतिहासिक आढावा घेतलेला आहे. आणि हे सारे बदल ब्रिटिश अंमलाखाली असलेल्या भारतीयांच्या हालअपेष्टांना कसे कारणीभूत ठरले हे बाबासाहेबांनी दाखवून दिलेलं आहे. ईस्ट इंडिया कंपनी ही व्यापाराच्या मिशानं आपल्या देशात आली, परंतु हळूहळू त्यांनी पाय पसरले आणि भारतभर आपला अंमल प्रस्थापित केला. कंपनीकडे सुरुवातीच्या काळामध्ये जागतिक व्यापाराची मोनोपॉली होती, सर्वाधिकार, एकाधिकार होते. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे एकाधिकार ईस्ट इंडिया कंपनीकडे होते आणि त्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडून म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीकडून भरपूर मोबदला, या ना त्या निमित्तानं भरपूर मोबदला वसूल केला. पुढे 1834 साली ब्रिटिश सरकारने कंपनीची एकाधिकारशाही किंवा मोनोपॉली मोडीत काढली आणि व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार सर्वांसाठी खुला केला. मग असं करून सुद्धा ब्रिटिश सरकारने कंपनी सरकारचं अस्तित्व मात्र कायम ठेवलं. त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे 1858 साली ब्रिटिश सरकारने ॲक्ट फॉर बेटर गव्हर्नन्स ऑफ इंडिया या नावाचा एक कायदा पास केला, संमत केला आणि त्या अन्वये कंपनी सरकारच बरखास्त करून
आपल्या देशामध्ये भारतामध्ये ब्रिटिशांनी आपला एकछत्री अंमल सुरू केला. भीमराव आंबेडकरांनी ईस्ट इंडिया कंपनीचं प्रशासन आणि वित्त प्रणाली याचं मर्मभेदी विश्लेषण केलेलं आहे आणि त्या बाबतीत ब्रिटिश सरकारकडून भारतीयांवर कसा अन्याय झाला याचं उत्कृष्ट विवेचन केलेलं आहे. त्यातले काही ठळक मुद्दे तुम्हाला सांगतो. पहिला मुद्दा म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा फायदा हा भारतात ठेवला जात नसे, तो मायदेशी म्हणजे ब्रिटनला पाठवण्यात येत असे लाभांशाच्या रूपानं. दुसरी गोष्ट, 2 प्रकारची कर्ज ईस्ट इंडिया कंपनीने उभारली. त्यातले एक म्हणजे भारतीय कर्ज जे भारतामध्ये उभारलं होतं आणि दुसरं म्हणजे मायदेशी रोखे कर्ज जे इंग्लंडमध्ये उभारलेलं होतं. होम बॉन्ड डेट, त्याला असं नाव होतं, होम बॉन्ड डेट. भीमराव आंबेडकरांनी दाखवून दिलेलं आहे आपल्या शोधनिबंधामध्ये की 1792 ते 1857 या कालखंडामध्ये भारतीय कर्जामध्ये प्रचंड वाढ झाली. किती प्रचंड म्हणजे किती प्रचंड, तर 767% एवढी वाढ झाली. त्या उलट जे मायदेशी कर्ज रोखे होते त्यामध्ये झालेली वाढ त्या तुलनेनं अत्यंत नगण्य होती. म्हणजे पहा की भारतात उभारलेलं कर्ज जवळजवळ 61 दशलक्ष ब्रिटिश पाऊंड एवढं आणि इंग्लंडमध्ये उभारलेलं कर्ज फक्त 7 दशलक्ष पाऊंडापेक्षाही कमी, असा विपरीत परिणाम साधण्यात आला होता. याचं कारण काय होतं? याचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. याचं कारण होतं ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीवर घालून दिलेली बंधनं. आता अशी बंधनं घालण्याचं कारणच मुळातून काय? त्याचं कारण असं होतं की जर ईस्ट इंडिया कंपनी बुडाली तर ब्रिटिश भांडवलदारांचा, गुंतवणूकदारांचा तोटा होऊ नये, त्याची झळ त्यांना सहन करावी लागू नये म्हणून ब्रिटिश पार्लमेंटने ही बंधनं आणली होती. कहर म्हणजे 1834 साली ज्यावेळी कंपनीची व्यापाराची एकाधिकारशाही मोनोपॉली संपुष्टात आली आणि कंपनी सरकार अस्तित्वात आलं, त्यावेळी कंपनीवरचा जो कर्जाचा बोजा होता, एकूण 68 दशलक्ष पाऊंड एवढा बोजा कंपनीवर होता. तो सगळा बोजा हा गरीब बिचाऱ्या भारतीय जनतेवर लादण्यात आला, ज्यांना ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारामध्ये काहीही स्थान नव्हतं. अशा गरीब बिचाऱ्या भारतीयांवरती तो लादण्यात आला. याचं उत्तम स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. इतरही अनेक प्रकारांनी भारतीय जनतेची पळवणूक करण्यात आली. उदाहरणार्थ भारतातून इंग्लंडला निर्यात होणाऱ्या वस्तूवर प्रचंड कर लादण्यात आले होते. म्हणजे भारतातले उत्पादन केंद्र ही बंद पडावीत असाच त्याच्या मागचा हेतू होता. मात्र इंग्लंडमधून ज्या गोष्टी भारतात आयात केल्या जात होत्या त्याच्यावरती नाममात्र कर होता. म्हणजे भारतातलं मोठं मार्केट हे इंग्लंडसाठी उपलब्ध झालं पाहिजे, पण इंग्लंडचं मोठं मार्केट मात्र भारतीयांसाठी उपलब्ध होऊ नये, असा तो अत्यंत शोषणाचा प्रकार होता. भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या कापसाच्या निर्यातीवर सुद्धा काही कराचा बोजा नव्हता. का नव्हता कराचा बोजा? त्याचा फायदा ब्रिटिश गिरणी मालकांना व्हावा हा त्याच्या मागे हेतू होता. म्हणजे पहा की 1792 ते 1885 या कालखंडामध्ये जो एकूण महसूल कंपनी सरकारने गोळा केला त्या महसुलाच्या जवळजवळ 54% रक्कम ही फक्त शेतसारा म्हणून घेण्यात आली, लँड टॅक्स म्हणून घेण्यात आली. म्हणजे शेतसाऱ्याचं टक्केवारी प्रमाण काय होतं? 80 ते 90%. म्हणजे कुळांकडून जो खंड मिळत होता त्याच्यावरती 80 ते 90% टॅक्स आकारला जात होता. आता हेच प्रमाण ब्रिटनमध्ये किती होतं? ब्रिटनमध्ये हेच प्रमाण त्या आधीची 100 वर्ष फक्त 5 ते 20% एवढं होतं. म्हणजे पहा की ब्रिटनमध्ये लँड टॅक्सचं प्रमाण 5 ते 20% आणि भारतात मात्र कुळांवरती टॅक्सेसचं प्रमाण, लँड टॅक्सचं, शेतसाऱ्याचं प्रमाण हे एकूण खंडाच्या 80 ते 90% एवढं प्रचंड होतं. हा अन्याय होता. हे बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर हेही स्पष्ट करतात
की मोगलाईमध्ये देखील शेतसारा त्याचं प्रमाण एवढंच मोठ्या प्रमाणावर होतं, मात्र त्याची प्रभावी वसुली होत नसे. इंग्रजांनी ते सगळं बदललं आणि इंग्रजांनी प्रत्यक्ष वसुली सुद्धा जो कायदा होता, त्यांनीच केलेला कायदा होता, त्याप्रमाणे प्रचंड मोठ्या प्रमाणावर वसुली करून पिळवणूक केली. डॉक्टर आंबेडकरांनी उत्पन्नात सारखाच म्हणजे कंपनी सरकारच्या किंवा ईस्ट इंडिया कंपनीच्या उत्पन्नाबरोबरच त्यांच्या खर्चाचाही लेखाजोखा अतिशय विस्तृतपणे मांडलेला आहे. एक मुद्दा त्यांनी मांडलेला आहे तो असा आहे की कंपनी जो एकूण खर्च करत होतं त्या खर्चाच्या जवळजवळ 45 ते 64% खर्च हा लष्करावर होत होता. त्या उलट विकास कामं जी आहेत म्हणजे पहा की रस्त्याची कामं, विजेची कामं, धरणाची कामं, असे विद्युत पुरवठ्याची कामं, ही जी लोकोपयोगी कामं आहेत, विकासाची कामं आहेत, यासाठी मात्र नगण्य खर्च केला जात असे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अत्यंत चपखल आणि डोळे उघडेल असं उदाहरण दिलेलं आहे. उद्धृत केले त्यांनी कोणाला, परंतु अतिशय उत्तम उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे पहा की त्यावेळी संपूर्ण भारत देशामध्ये, खंडप्राय असलेल्या आपल्या भारत देशामध्ये विकास कामांवर जो एकूण खर्च होत होता तो खर्च तुलनेनं किती कमी होता, तर मँचेस्टर सारख्या एका ब्रिटनमधल्या एका शहरामध्ये पाणी पुरवठ्यासारख्या एका गोष्टीवर जेवढा खर्च केला जात होता त्यापेक्षा ही कमी होता. म्हणजे ब्रिटनमधल्या एका शहरातल्या एका गोष्टीवर जेवढा खर्च केला जात होता त्यापेक्षा कमी खर्च अखंड भारतभर पसरलेल्या विकास कामांवर केला गेलेला खर्च त्यापेक्षाही कमी होता. म्हणजे यातून भारतीय विकास कामाकडे ब्रिटिशांनी कसा दुर्लक्ष केलं, पिळवणूक करतानाच त्यांनी कसं दुर्लक्ष केलं, हे डॉक्टर आंबेडकरांनी सप्रमाण दाखवून दिलेलं आहे. ब्रिटिश साम्राज्याचा पूर्वेला विस्तार करण्यासाठी त्यांना जी युद्ध करावी लागली त्याचा खर्च ब्रिटिश सरकारने कोणाच्या माथी मारला असेल? भारतीयांच्या माथी. भारतीय विकास कामांसाठी मात्र खर्च नाही. भारताबाहेर जी पूर्वेला युद्ध लढण्यात आली त्याचा खर्च भारतीयांच्या माथ्यावर, मात्र भारतीयांसाठी विकास कामांना खर्च नाही. उलट भारतातूनच होम चार्जेसच्या नावाखाली प्रचंड मोठा पैशाचा ओघ हा ब्रिटनला करण्यात येत होता. ब्रिटिश सरकार लष्करी कामांवरती जवळजवळ 45 ते 64% खर्च करत असे, असं मी मगाशी सांगितलं. आता कल्पना करा की एवढा खर्च करतायत, ब्रिटिशांच्या संरक्षण दलामध्ये जास्तीत जास्त भारतीयच होते, त्यामुळे याचा फायदा भारतीयांना झाला का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. इथे कृपा करून एक लक्षात घ्या की भीमराव आंबेडकरांनी दाखवून दिलेलं आहे की एका परदेशी सैनिकाला म्हणजे ब्रिटिश किंवा इतर युरोपियन सैनिकाला भारतीय सैनिकांना जेवढं मानधन द्यायचं त्याच्या 5 पट हे ब्रिटिश किंवा युरोपियन सैनिकांना दिलं जात असे. त्यामुळे हा जो लष्करी खर्च फुगवलेला होता तो यामुळे होता. भीमराव आंबेडकरांनी 1858च्या ॲक्ट ऑफ बेटर गव्हर्नन्स ऑफ इंडिया या कायद्याचं देखील सखोल विश्लेषण केलेलं आहे. त्यामध्ये एक तरतूद अशी होती ज्याचा सगळ्या भारतीय तज्ज्ञांनी फार उदो केला होता, डोक्यावरच घेतली होती. ती तरतूद अशी होती की ब्रिटिश संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संमतीशिवाय आणीबाणीची स्थिती सोडली तर इतर वेळी भारतीय महसूल भारतीय सीमांच्या पलीकडे ब्रिटिश सैन्याने केलेल्या सैनिकी कारवाईचा खर्च भागवण्यासाठी करता येणार नाही. ज्येष्ठ भारतीय तज्ज्ञांकडून ज्याचं प्रचंड कौतुक झालं ती ही तरतूद, परंतु प्रत्यक्षात ही तरतूद कशी फसवी आणि फुसकी होती हे डॉक्टर आंबेडकरांनी, भीमराव आंबेडकरांनी दाखवून दिलेलं आहे. त्यांनी दाखवून दिलं की संसदेची परवानगी ही आगाऊ परवानगी नव्हती, प्रायर परमिशन नव्हती. आगाऊ हा शब्द तिथे हेतुपुरस्सर टाळण्यात आला होता, जाणून बुजून वगळण्यात आला होता. त्यामुळे या तरतुदीचा दुरुपयोग करणं ब्रिटिशांना सहज साध्य झालं आणि त्यांनी तो केला. त्यामुळे भारतीय तज्ज्ञांनी कितीही कौतुक केलं तरी
त्यामध्ये अशी जी मेख होती ती मेख बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दाखवून दिलेली आहे. शेवटी इंग्लंडने भारताला जे दिलं त्याचा हिशोब मांडताना भीमराव आंबेडकर म्हणतात, आणि मी उद्धृत करतो आहे, भारताने इंग्लंडला अमाप दिलं आहे, मात्र इंग्लंडकडून भारताला अक्षरशः काहीही मिळालेलं नाही. इंग्लंडचं आपण ऋणी राहिलं पाहिजे ते आर्थिक क्षेत्राव्यतिरिक्त त्यांच्या इतर योगदानाबद्दल, विशेषतः कायदा आणि सुव्यवस्था, पाश्चिमात्य शिक्षणाची ओळख, विद्यापीठं आणि न्यायालयीन आणि प्रशासकीय स्वरूपाच्या आधुनिक संस्थांची उभारणी याबद्दल अनकोट. परंतु बाबासाहेब पुढे प्रश्न उपस्थित करतात, परंतु आर्थिक अधपतनाच्या बदल्यात पाशवी शांतता ही स्वीकारार्ह आहे का? या प्रश्नाचं उत्तर देणं हे बाबासाहेब आंबेडकर वाचकांवर सोपवतात. हा शोधनिबंध लिहिला त्यावेळी भीमराव आंबेडकर केवळ 24 वर्षांचे होते. त्यामुळे त्यांचा सूर काहीसा नेमस्त होता आणि त्यांनी इतरांना उद्धृत करण्यावरती जास्त भर दिला होता. मात्र 24व्या वर्षीच अर्थतज्ञ म्हणून त्यांची चुणूक ही या शोधनिबंधातून दिसून आली. नंतरच्या काळात मात्र त्यांनी या शोधनिबंधात दिसलेली नेमस्त वृत्ती टाकून दिली आणि अत्यंत रोखठोक आणि अत्यंत निर्भीड अशी लेखनशैली त्यांनी स्वीकारली आणि तीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनाचं वैशिष्ट्य ठरली असं आपल्याला दिसून येतं. मित्रहो, आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये म्हणजे एपिसोड 4 मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी PhDच्या पदवीसाठी जो प्रबंध लिहिला त्या प्रबंधाबद्दल मी बोलणार आहे. त्या प्रबंधाचं आजच्या घडीला काय मोल आहे याचं स्पष्टीकरण मी देणार आहे. तर मित्रहो, जर भीमभाष्य ही माझी ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली तर ती लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा लवकरच. धन्यवाद. नमस्कार.